अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच अधिक मास सुरू होणार आहे. अधिक महिन्याच्या महात्म्यामध्ये भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला दीपदानाचं महत्त्व सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अधिक महिन्यामध्ये अखंड दिवा कसा लावावा किंवा दीपदान कसं करावं की जेणेकरून आपल्या मुलांना सुख, शांती, प्रगती, आयु आरोग्य प्राप्त होईल, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता अधिक मास लवकरच सुरू होणार आहे. यंदा 17 मे ते 15 जून 2024 पर्यंत अधिक मास असणार आहे. या अधिक मासाच्या महात्म्यामध्ये भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला जो कोणी अधिक महिन्यात दीपदान करेल त्याच्या आयुष्यातील ज्या काही सांसारिक अडचणी आहे किंवा ज्या आयुष्यात त्याची नकारात्मकता आहे ती कमी होईल आणि त्याच्या आयुष्यात सकारात्मकता प्राप्त होईल. त्याच्याच बरोबर घरात जर लहान बाळं असतील, मुलं असतील तर त्यांच्या सुख समृद्धी समाधानासाठी, त्यांच्या आयु आरोग्यासाठी हे दीपदान खूप महत्त्वाचं आहे आणि ते आवर्जून सगळ्यांनी करावं. आता 17 तारखेला जर तुम्हाला दीपदान, हे तुम्ही रोज दीपदान करायचं असतं. आता दिवा कसा लावायचा, ज्यांना अखंड दिवा लावायचा आहे त्यांनी अखंड दिवा तुम्ही लावू शकता, त्याच्याबद्दल पण माहिती सांगते. आणि अधिक मासाचा दिवा मिळतो, वात मिळते अधिक मासाची, ती तुम्ही घरी पण करू शकता. आता त्याच्या संदर्भात ना व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल, पण मी तरी पण ओरली सांगते. जो सूत असतो, कापसाचा सूत आहे, तो भला मोठा घ्यायचा. आपले हे जे 4 बोटं आहे, या 4 बोटांनी, आता माझ्याकडे नाहीये, तुम्हाला मी दाखवलं असतं तर माझ्याकडे सूत नाहीये, तर कापूस आहे, तर या 4 बोटांनी म्हणजे कापसाचा जो काही सूत आहे तो सूत तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या 4 बोटांना या पद्धतीने 1 2 3 4 5 अशी 16 वेळा तुम्हाला असं हे करायचं आहे. म्हणजे 16 वेळा तुम्हाला त्या सुताचं, ज्याला आपण 16 हे म्हणतो, वात म्हणतो, या पद्धतीने 16 वाती करायच्या. 16 वाती करून झाल्या की त्या एकमेकांना जॉईन करायच्या. परत थोडासा गॅप ठेवायचा आणि ज्या पद्धतीने आपण 16 वेळा केलं ते परत 16 वेळा असं करायचं आणि त्या सगळ्या एकत्रित करायच्या. आणि ह्या 16 आणि त्या 16 आणि मधली एक म्हणजे 16 दुने 32 आणि 1 33, ज्या 16 वाती आपण केल्या आणि जो मधला एक गॅप आहे तर ती एक वात असते. या सगळ्या वाती एकत्र करायच्या. त्या 33 आकड्याला खूप महत्व आहे, माहिती आहे आपल्याला. जेव्हा आपण काही वाण देत असतो आपण किंवा दान देत असतो आपण, तेव्हा आपण 33 अनारसे, बत्तासे झालं किंवा मैसूर झालं हे आपण दान करत असतो, तर 33 आकड्याला खूप जास्त महत्व आहे. आता हे दीपदान तुम्ही रोज करू शकता. तुम्ही अगदी कुळदेवीला गेला तिथे सुद्धा तुम्ही ही अधिक मासाची वात घेऊन जाऊ शकता. कुळदेवीला तुम्ही दीपदान करू शकता. तुम्ही अक्कलकोटला गेला तिथे सुद्धा जर तिकडे भेटलं, कारण मिळेल आता सगळीकडे अधिक मासाची वात तुम्हाला मिळेल, ज्यांना घरात करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगते. तर ती वात तुम्ही कुळदेवीला जाणार असेल किंवा अक्कलकोटला किंवा अगदी तुम्ही कुठल्याही धामला जाणार असेल तिथे जाऊन तुम्ही दीपदान करू शकता. तुम्ही नदी ठिकाणी जाऊन पण दीपदान करू शकता. तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा दीपदान करू शकता. तुम्ही घरातही दीपदान करू शकता. आता प्रश्न असा पडेल की ताई, अखंड दिवा, ज्या पद्धतीने आपण अखंड दिवा लावत असतो तर तुम्ही रोज वेगवेगळ्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता किंवा तुम्ही घरातही दीपदान करू शकता. आता रोजचं दीपदान करणार असेल तर आधी तर सगळ्यात आधी म्हणजे ज्या दिवशी धोंडाचा महिना सुरू होतो तर प्रतिपदेला म्हणजे 17 तारखेलाच आपण संकल्प करावा. आधीच सांगते, कुठल्याही अधिक मासाच्या सेवेला तुम्ही संकल्प केला तर अतिशय उत्तम, कारण यथाशक्ती हे बोलणंही महत्वाचं आहे. कारण एखाद्या दिवशी जर तुम्ही गावाला गेलात किंवा दीपदान करायला नाही जमलं तर म्हणून अखंड शब्द वापरायचा किंवा मासिक धर्म आला तर ते नाही होत आपल्याला. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला अखंड हा शब्द नाही वापरायचा. यथाशक्ती मी दीपदान करेन. या संपूर्ण 30 दिवसामध्ये जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये 10-12 दिवस, जेवढ्या दिवस होईल तेवढे दिवस मी दीपदान करेन. आता अखंड दिवा ज्या पद्धतीने आपण लावत असतो, आता समजा माझ्या घरात अखंड दिवा आहे, मग तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता. तो दिवा जर मला अखंड लावायचा आहे तर भली मोठी वात तुम्ही घ्यावी. ज्या पद्धतीने नवरात्रीत आपण दीपदान म्हणजे दिवा लावत असतो त्याच पद्धतीने घरातही तुम्ही अखंड दिवा लावू शकता. भरपूर मोठी वात घ्यावी आणि याचं उद्यापन पण करायचं असतं. आता अखंड दिवा लावणार असेल तर काय करावं, अखंड दिवा लावत असताना भली मोठी वात घ्या तुम्ही. कुठल्या पण धातूचा दिवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. खाली एखादी डिश घ्या, त्याच्यावर अक्षता घ्या, तो दिवा ठेवा आणि
तुम्हाला तो पेटवायचा आहे, प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं यथाशक्ती जेवढ्या वेळा हा दिवा तेवत राहील तेवढं मी तुमच्यासाठी तो दान करते आहे. आणि जेव्हा धोंड्याचा महिना संपेल, अधिक महिना संपेल, म्हणजे 15 तारीख झाली की 16 जूनला तुम्ही तो दिवा दान करायचा असतो गुरुजींना. आता गुरुजी असेल तर ठीक आहे, नाही तर मंदिरात जाऊन तुम्ही ठेवू शकता. तो दिवा स्वच्छ घासून, ज्या दिव्यात तुम्ही महिनाभर दीपदान करणार आहे तो दिवा तुम्ही स्वच्छ घासून तो तुम्ही दान करायचा असतो. ते कधी, जेव्हा त्याचं उद्यापन होतं, म्हणजे अधिक महिना झाला का दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा दान करायचा असतो, ज्या दिव्यात तुम्ही लावणार आहे. तुम्ही कुठला पण दिवा घ्या, अगदी दगडाचा घेतला तरी हरकत नाही. या पद्धतीने आता जे रोज दीपदान करणार आहे, आता तुम्हाला जी वात सांगितली तर ती तेलाची वात सांगितली. तुम्हाला जर फुलवात करायची असेल तर काही नाही, जी फुलवात असते आपली अशी मोठी, तर ती 2 घेऊन आपल्याला दिवा लावायचा असतो. आता तुम्ही फुलवातीचा दिवा लावा किंवा तेलाच्या वातीचा दिवा लावा, सगळं तुमच्यावर आहे. आपण जेव्हा गंगेवर जातो तर तेव्हा बघा तिकडे अगदी छोटंसं खाली तांब्याचं एक असतं, ते ज्याला चिप आपण म्हणू शकतो, अगदी पातळ असं ते तांब्याचं, त्याच्यात तुम्ही दीपदान करू शकता. तुम्ही अगदी पवित्र ठिकाणी गेलात तर तिथे आपोआप सगळ्या वाती वगैरे अवेलेबल असतात, तिथे काही करायची गरज नाही. पण घरात जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही अगदी महिन्याभर साचेल एवढं एक तुम्ही वात आणा. मग तुम्ही वाटलं तुम्हाला तर कधी आज मी धुपाचा लावलाय किंवा संध्याकाळी, आता दिवा कधी लावायचा, जो अखंड दिवा आहे तर तो अर्थात तो तुमचा अखंड असणार आहे. मध्ये जर तो दिवा विझला तर काही हरकत नाही, माफी मागायची, तो परत लावायचा. या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण ज्यांना अखंड दिवा लावणं शक्य होत नाही, ज्यांना रोज दीपदान करायचं आहे, तर त्यांनी काय काय करावं, तर घरातला जो कुठला दिवा आहे, आज मी मंदिरात केलं किंवा मग आज मी घरात केलं, उद्या मी माहूरला जाऊन करेल, नंतर मी अक्कलकोटला जाऊन करेल, मग मी कुठेतरी गंगेवर जाऊन करेल, कुठेतरी तुम्हाला रोज दीपदान करायचं आहे. एखाद्या दिवस नाही शक्य झालं तरी हरकत नाही, मग तुम्ही आज जर तेलाचा केला असेल तर उद्या तुम्ही तुपाचा करू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही दीपदान करू शकता. आता घरात जर करणार असेल तर घरात एकच दिवा घ्या, तो संपूर्ण झाला, तुमचं उद्यापन झालं, म्हणजे शेवटच्या दिवशी झाला, तुम्ही तर तुमची इच्छा असेल तर तो तुम्ही गुरुजींना पण दान करू शकता. कारण तो दिवा आपण दीपदान करत असतो. रोज रोज दिवा जरी लावला तर रोज तर आपण काही ते नवीन नवीन दिवे दान करू शकत नाही. तर एक तांब्याचा छोटासा दिवा आणायचा, तांब्याचाच असावा, शक्य असला तर, किंवा स्टीलचा असला तरी चालेल, यथाशक्ती करावं. तर तो तुम्ही रोज लावायचा, तुपाचा लावा, तेलाचा लावा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं लावा. आणि तो दिवा शेवटच्या दिवशी, म्हणजे अगदी अधिक मासाची जेव्हा अमावस्या असेल, राईट, अधिक मासाची अमावस्या 15 तारखेलाच आहे, तर हा दिवा दीपदान तुम्हाला 15 तारखेचं संपूर्ण सेवा करून 16ला तो दीपदान करायचा आहे. गुरुजी असेल तर गुरुजींना करा, नाही तर मंदिरात करा. आता आपण लेक जावायला जेव्हा धोंडा देत असतो तेव्हा तो दिवा पण आपण दान करत असतो, फुलवात घेतो, तो दिवा तुम्ही दान करत असता. त्याच पद्धतीने आता रोज तर आपण नवीन नवीन दिवे दान करू शकत नाही, पण एक जो दिवा रोज लावायचा भगवान श्री हरी विष्णूंसाठी, तुम्हाला तो रोज दिवा लावायचा आहे. तो दिवा लावायचा, प्रार्थना करावी, नाही तर काही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता ही सेवा करून काय मिळेल, तर मुलांच्या आर्थिक प्रगतीसाठी, मुलांच्या शारीरिक विकासासाठी, घरात सुख शांती नांदावी, आपल्या लेकरा बाळांना सुख शांती समाधान मिळावं म्हणून आईने खरं तर हा दिवा लावायचा असतो. आता या 30 दिवसामध्ये जर मासिक धर्म तुम्हाला आला किंवा पहिल्याच दिवशी मासिक धर्म आला तर कोणाकडनं तरी 2-3 दिवस तुम्ही ती सेवा करून घेऊ शकता. सेवा म्हणजे काय, फक्त दिवाच लावायचा असतो. आता हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरी चालेल, पण शक्यतो संध्याकाळीच हा दिवा लावायचा. मग तुम्ही मंदिरात लावा किंवा घरात लावा किंवा गंगेवर जाऊन किंवा जिकडे दीपदान केल्या जातात त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही दिवा लावू शकता. हे तुमच्यावर आहे, पण नक्कीच दीपदान करण्याचा प्रयत्न करा. खूप चांगली सेवा तुमच्याकडनं घडेल. या महिन्यात दानाला खूप जास्त महत्व आहे आणि त्याच्यामध्ये दीपदानाला खूप महत्व आहे. दीपदान करणं, आपण ते दान करत असतो आणि याने आपल्या मुलांच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक, त्यांची सांसारिक अडचणी सुद्धा कमी होण्यास मदत होते. तर नक्कीच तुम्ही ही सेवा कराल अशी मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.